प्रेज द लॉर्ड सगळ्यांना. सगळेजण आलेत का? हॅलो. प्रेज द लॉर्ड ब्रदर. हो, सगळ्यांना माझा आवाज येत आहे. आपण सभेला सुरुवात करू. आपल्या गुरुवार जो आहे परमेश्वराच्या कृपेने आपण सर्वांना दिलेला आहे आणि आपण प्रार्थनापूर्वक सुरू करूया. तर मी विनंती करेन की आपल्यामध्ये पास्टर सॅम्युअल चोपडे आहेत. आवाज येत आहे का पास्टर सॅम्युअल? बोलारे साहेब जॉईन नाही का? नाही ना, नाहीये. बिशप साहेब जॉईन नाहीये. ठीक आहे. शेवटची प्रेयर. ओके, ठीक आहे, चालेल. आपण मी विनंती करेन, मी रिक्वेस्ट करून का पास्टर सोनू सिंग चौटाला जी प्लीज ओपनिंग. Yeah, Pastor Samuel Chopra is, I think, he's online. He's online. I'm not Yeah. able to see him. Yeah. I think some connectivity problem. Yes. Hello. Okay. Yes. चोपडे साहेब प्रार्थना करा सुरुवातीची. सॉरी, Yes, sir. आवाज नाही आला, माफ करा. नाही माझा माईक बंद होता. ओके, हरकत नाही. सुरू करून घेतला. ओके, हरकत नाही. प्रार्थना करूया, आपण सुरुवात करूया. प्रार्थना करूया. हात जोडू. पवित्र आकाश आणि पृथ्वी यांच्या महामहिमा करणाऱ्या आमच्या थोर दयाळू प्रभू परमेश्वर देव बापा, अंकाच्या समय आम्हा तुझ्या संसार लेकरांना तुझ्या चरणापाशी तू घेऊन आलेला आहेस. त्याबद्दल मनापासून तुझे उपकार मानतो, तुझी स्तुती करतो, तुला धन्यवाद देतो. स्तुतीस पात्र आणि भयास योग्य असा तू केवळ एकमेव परमेश्वर आहेस. तुझे किती उपकार मान तेवढे कमीच आहे. तू महान आहेस, तू अति महान आहेस. तुझं महात्म्य देव बापा आम्ही कधीच कुठल्या प्रकारे शब्दाने वर्णन करू शकत नाही. अनादि अंत परमेश्वर देव बाप तूच आहेस. प्रभू तू आम्हाला सांभाळलंस, चालवलंस. आज दिवसभर आमच्या संगती राहिलास. सकाळ झोपेत उठल्यापासून या सायंकाळच्या समयापर्यंत आमचं संगोपन केलंस. अन्न वस्त्र निवारा सर्व काही पुरवलंस आणि तुझ्या चरणापाशी घेऊन आलेला आहेस. याबद्दल तुझे मनापासून उपकार मानतो, तुझी स्तुती करतो, तुला धन्यवाद देतो. आम्ही कोणी चांगल्यात असं नाही प्रभू, पण केवळ तुझ्या कृपेने दयानेच हा प्रसंग आम्हाला तू दिलास. याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. देवपाई आमच्या मीटिंगवर आशीर्वाद पाठव. त्या मीटिंगचा ताबा तू घे. तिचा चालक पालक तू हो. आणि देव बाप्पा जे बंधू भगिनी आमच्या अजून येण्याच्या मार्गामध्ये असतील त्यांना वेळेवर येता यावं असं तू होऊ दे. सर्वांच्या मार्गातल्या अडचणी तू दूर कर. आणि प्रभू विशेष मागतो की जो आध्यात्मिक आशीर्वाद, आध्यात्मिक मांडणा आज या वेळेला तू आमच्यासाठी राखून ठेवला आहेस तुझ्या वचनातून, तुझ्या सेवकाच्या द्वारे, दासाच्या द्वारे आमच्याकडे येत असताना आम्हाला ऐकणारे कान दे, समजणारं मन दे. आम्हाला तू जगातल्या सर्व गोष्टीपासून अलिप्त कर. तुझ्या विश्वासामध्ये तू आम्हाला खंबीर कर. आणि विशेष मी अजून प्रार्थना करतो जे तुझे दास सेवक आमचे बंधू रेव्हरंड जोसेफ शिरसाठ आशीर्वाद पाठव. त्यांना तुझ्या हातामध्ये घे. वचनाची सेवा करत असताना लागणारे शक्ती, सामर्थ्य, बुद्धी, ज्ञान सर्व काही तू त्यांना पुरवून दे. आणि देवपा अतिशय महत्वाचा विषय हँडल होत आहे की आम्हाला माहित आहे जगात कठीण परिस्थिती आहे. सर्व जगाकडे जेव्हा आम्ही दृष्टी टाकतो तेव्हा आम्हाला अनेक अयोग्य गोष्टी पाहायला मिळतात, ऐकायला मिळतात. टीव्ही आणि पेपरवर आम्ही बघतो, वाचतो. आणि प्रभू या सर्व चिन्हांवरून आम्हाला लक्षात येत आहे की खरोखर तुझं येणं अगदी जवळ आलेलं आहे. न्यायाचा दिवस जवळ आलेला आहे. आम्ही अजूनही झोपेत राहू नये. जे तुझं वचन आमच्याकडे येतं त्यानुसार आम्ही आमच्या जीवनामध्ये आचरण केलं पाहिजे. आम्ही केवळ ऐकणारे असू नये पण त्याप्रमाणे कृती करणारे व्हावे. त्यासाठी आज पुन्हा एकदा नव्यानं तुझ्या आत्म्याच्या द्वारे तू आमच्या प्रत्येकाच्या आत्म्यासंगती बोल. आमची भेट घे. तुझ्या दासाला मी तुझ्या हातामध्ये सोपवत आहे प्रभू. त्यांच्यावर तुझा अभिषेक कर आणि त्यांच्याद्वारे आम्हाला वचन मिळत असताना त्यांना आणि आम्हाला प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. हीच आमची प्रार्थना विनंती आहे. माझी खात्री आहे तू प्रार्थना ऐकलीस म्हणून तुझे उपकार मानतो, तुझी स्तुती करतो, तुला धन्यवाद देतो. महान महिमा, गौरव, शोभा आता आणि सदा सरकार प्रभू मी तुला समर्पण करतो. आणि लहानशी प्रार्थना धन्य तारणारा प्रिय प्रभू येशू ख्रिस्त याच्या थोर आणि गोड नावाने करतो म्हणून तो ऐक बापा. आमेन. थँक्यू व्हेरी मच. वेलकम. खूप खूप आभार. खरोखर परमेश्वराच्या दयेने आपण आजचा गुरुवार पाहत आहोत. पाचवा गुरुवार आपल्या परमेश्वराने
आपल्या आयुष्यामध्ये दिला या महिन्याचा, म्हणून त्याच्या नावाला लाख लाख धन्यवाद. काही लोक या नैसर्गिक परिस्थितीमध्ये आणि बऱ्याचशा पावसाच्या कारणामुळे बरेचसे लोक ग्रासलेले आहेत आणि बऱ्याचशा लोकांवरती संकट ओढवलंय. त्यात कोरोना महामारीचं सगळ्या संकट असताना देखील परमेश्वराने आपल्या सर्वांवरती दया केली, कृपा केली आणि आपल्या सर्वांना एकत्रित केलं, म्हणून त्याच्या नावाला धन्यवाद असो. आपण त्याचे उपकार स्तुती गीत ऐकून त्याच्या नावाचा महिमा वर्णूया आणि आपण त्याच्या चरणामध्ये जाऊया आणि काही गीत आपण दोन गीत आपण ऐकणार आहोत, जे परमेश्वराच्या सेवकांद्वारे आणि त्याच्या आपल्याला त्याच्या चरणामध्ये नेण्यास आपल्याला सहायता करतील. तर आपण पहिलं गीत ऐकणार आहोत पास्टर भरत वाघमारे यांचं, आणि मग नंतर आपण ब्रदर मोहन आणि स्तवन या दोन गीत आपण तुझ्या रक्ताने, तुझ्या रक्ताने, तुझ्या रक्ताने हे प्रभू ख्रिस्ता माझे तारण झाले आता, माझे तारण झाले आता. तुझ्या रक्ताने, तुझ्या रक्ताने, तुझ्या रक्ताने, तुझ्या रक्ताने, तुझ्या रक्ताने हे प्रभू ख्रिस्ता माझे तारण झाले आता, माझे तारण झाले आता, माझे तारण झाले आता. अर्पिली क्रूसावर काया, तू आघात केलीस माया. अर्पिली क्रूसावर काया, तू आघात केलीस माया. तव चरणी नमावितो माथा, तव चरणी नमावितो माथा. माझे तारण झाले आता, माझे तारण झाले आता, माझे तारण झाले आता. तुझ्या रक्ताने, तुझ्या रक्ताने, तुझ्या रक्ताने हे प्रभू ख्रिस्ता माझे तारण झाले आता, माझे तारण झाले आता, माझे तारण झाले आता. प्रेज लॉर्ड. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद की त्या गीताबद्दल. परमेश्वराच्या रक्ताद्वारे आपल्याला तारण आहे, नाही का, आणि त्याच्या खरोखर गर्वाने आपल्याला तारण प्राप्त झालेलं आहे. दुसरे गीत ब्रदर मोहन आणि मास्टर स्तवन म्हणून आहे, त्यांनी हे शेतामध्ये उभं राहून गीत गायलेलं आहे.
Praise the Lord. Praise the Lord. की आपल्यासाठीच परमेश्वराने रक्त सांडलेलं आहे आणि आजचा जो टॉपिक आहे की जीवनामधला पुन्हा आपल्याला जी संधी आहे दुसरी संधी त्यानुसार खरोखर परमेश्वर येशूच्या रक्तामध्ये आपली आठवण ठेवून देतो. आणि यावेळेस मी विनंती करेन ब्रदर अब्राहम यांना की ते आपले मिनिस्ट्रीचं प्रेझेंटेशन देतील आणि पुनर्रचना किंवा कशी चालू आहे काय चालू आहे आणि आपण आजपर्यंत काय करत आला आहोत देवाच्या कृपेने तुमच्या प्रार्थनेने तुमच्या सहभागितेमुळे कसं परमेश्वर आशीर्वादित करत आहे. ब्रदर अब्राहम आपल्यासाठी. ओव्हर टू ब्रदर अब्राहम. Praise the Lord. No sound. No sound. Sound. अब्रामचा आवाज येत नाहीये. Sorry. I was unmute. Thank you. सबको जय मसीह की. और मैं धन्यवादित हूँ कि प्रभु ने फिर से एक मौका दिया कि आपके बीच में आके पुनर्रचना के बारे में बताऊं कि किस रीति से प्रभु इसको धीरे धीरे बढ़ाते जा रहा है, किस रीति से प्रभु इस मिनिस्ट्री में सहायता कर रहा है. मैं कुछ पावर पॉइंट प्रेजेंटेशन के द्वारा आपको मैं बताना चाहता हूँ. और प्रभु ने बहुत ही हर थर्सडे, हर हफ्ते बुधवार के दिन प्रभु पुनर्रचना की ओर और हर दिन जो डेली डिवोशन के द्वारा प्रभु बहुत सहायता करते आया है. और ये छोटा सा एक रिपोर्ट है कि हम क्या कर रहे हैं और क्या क्या करना चाहते हैं और क्या किस रीति से क्या है. हम व्हाट्सएप, मैंने 4 भाग बनाया है. व्हाट्सएप, जूम, यूट्यूब, लिटरेचर, ये 4 माध्यम से हम आपके पास हर दिन हम प्रभु का वचन लेके आ रहे हैं. और व्हाट्सएप के द्वारा हम डेली डिवोशन वारन डब्ल्यू विस्बी का मराठी में डेली पोस्ट कर रहे हैं व्हाट्सएप में. और रेवरेंड जोसेफ श्रीसात, जेबी श्रीसात का बाइबल कैरेक्टर का मैसेजेस हम पोस्ट कर रहे हैं व्हाट्सएप में. और हर दिन हम ऑडियो फाइल्स पोस्ट करते हैं अलग अलग प्रोग्राम्स के. आप सुनते भी होंगे, डिफरेंट बच्चों का है और घर संसार है अलग अलग, वो भी हम व्हाट्सएप के द्वारा हम पोस्ट कर रहे हैं. और जूम के द्वारा हम हर महीना पहला गुरुवार और चौथा गुरुवार या लास्ट गुरुवार आप कह सकते हैं, थर्सडे के दिन हम जूम के द्वारा अलग अलग टॉपिक पे हमारा कार्यक्रम होता है जूम पे. और आज का भी टॉपिक आप सब जानते हैं कि क्या है. और हम हर बुधवार 8 बजे है ना, पुनर्रचना और न्यू होप चर्च के द्वारा हम हर वेडनेसडे 8 बजे एक बाइबल स्टडी होता है. और उसमें पास्टर जोसेफ श्रीसात, रेवरेंड जोसेफ श्रीसात लेते हैं. और सबसे निवेदन है कि आप प्लीज इसको ज्वाइन कीजिए. बहुत लोग ज्वाइन कर रहे हैं, बहुत लोगों को लाभ भी हो रहा है. और जूम के द्वारा अलग अलग चर्च ग्रुप बाइबल स्टडीज के लिए पास्टर रेवरेंड जोसेफ श्रीसात को बुला रहे हैं. अगर आप भी आपके चर्च में आप चाहते हैं तो आप भी बुला सकते हैं, आप कांटेक्ट कर सकते हैं और जोसेफ श्रीसात के पास बात करके टाइम ले सकते हैं. तो आपके इसमें भी वो बाइबल स्टडी ले सकते हैं जूम के द्वारा. और यूट्यूब के द्वारा हम मराठी मैसेज पास्टर रेवरेंड जोसेफ श्रीसात के मैसेजेस आप देख सकते हैं. और रेडियो मैसेजेस भी है
पास्टर रेवरेंड जोसेफ शीशा के, वो भी आपको यूट्यूब में मिलेंगे। और बहुत सारे अलग अलग टॉपिक में भी पास्टर जी का मराठी में मैसेजेस है। और लिटरेचर, पास्टर शीशा अब तक 10 बुक लिख चुके हैं मराठी में, अलग अलग इस पे। और वो बहुत जल्दी हम पब्लिश करने वाले हैं। ऑलरेडी एक बुक रूथ पे लिखा हुआ है, वो पब्लिश हुआ है, बाकी भी पब्लिश में है। तो आप लोगों की प्रार्थना और सहयोग के लिए हम प्रार्थना विनती करते हैं कि आपका प्रार्थना और सहयोग हो, ताकि हम इस बुक को भी इस साल हम पब्लिश कर सके। और फैमिली मैगजीन भी मराठी में हम रिलीज कर रहे हैं, पिछले बार भी किए थे। एवरी 2 मंथ्स को आप है ना इस मैगजीन को, ये सारा चीज अगर आप हमसे जुड़े रहेंगे व्हाट्सएप ग्रुप में, तो आपको ये सारा चीज आपको मिलते रहेगा। मैं अंत में आपको व्हाट्सएप नंबर भी बताऊंगा, आप नोट डाउन कर सकते हैं। और आप उसमें रिक्वेस्ट या ज्वाइन भी हो सकते हैं। और सबसे एक निवेदन है सबसे, कि पुनर्रचना के लिए है ना, आप हर दिन 1 मिनट है ना प्रार्थना में याद कीजिए। 1 मिनट, कौन से भी टाइम दिन में निकालिए, 1 मिनट सिर्फ आप पुनर्रचना के लिए प्रार्थना कीजिए। ये सबसे निवेदन है, क्योंकि आपके प्रार्थना के द्वारा इस मिनिस्ट्री आगे बढ़ सकता है, क्योंकि प्रभु का काम है। जब तक प्रभु हमें अगुवाई और सहायता नहीं करेगा, हम नहीं बढ़ सकते। इसलिए सबसे है ना, वचन भी कहता है जेम्स 5:16 में, द प्रेयर ऑफ राइचियस इज पावरफुल एंड इफेक्टिव। तो आप लोगों का प्रार्थना की वजह से बहुत कुछ हम कर सकते हैं। तो आपसे निवेदन है कि आप और अगर आपके बाइबल के कुछ भी क्वेरीज है, कोई भी क्वेरी बिब्लिकल, कोई भी आपका प्रश्न है ना पवित्र शास्त्र पर, तो आप इस नंबर को नोट डाउन कीजिए। इस पे व्हाट्सएप या कॉल कर सकते हैं। और फोन नंबर है 8928101858। मैं फिर से बताऊंगा, 8928101858। कुछ भी आपके प्रश्न है, आप इस नंबर पे कांटेक्ट कर सकते हैं और आपका सारे सवाल का जवाब। अगर आप हमें सपोर्ट करना चाहते हैं तो आप इस पेटीएम नंबर है यहाँ पे, आप इस पेटीएम नंबर और बैंक डिटेल्स भी है, आप इसको नोट डाउन कर सकते हैं। और ये पेटीएम नंबर आप लिख ले सकते हैं 9319473370, 9319473370। तो आप पेटीएम भी कर सकते हैं। और हम फिर प्रभु ने चाहा अगले महीना 5 अगस्त को इसी समय शाम में हम फिर जूम में मिलेंगे। और आप सबसे धन्यवाद है कि आप लोग ने हमारे साथ ज्वाइन किया। और व्हाट्सएप में ज्वाइन होने के लिए एक नंबर मैं आपको देता हूं, वो है 9319473370। इस पे आप व्हाट्सएप कर सकते हैं, तो आप इस ग्रुप में ज्वाइन हो सकते हैं। 9319473370। और थैंक यू वंस अगेन कि आप इतने पेशेंस के साथ, इतना धीरज के साथ हमारा मिनिस्ट्री के बारे में आपने सुना। और मैं ओवर टू आशीष, ताकि आगे का कार्यक्रम हम आगे बढ़ सके। ओवर टू आशीष, थैंक यू। थँक्यू ब्रदर अब्राहम. खरोखर परमेश्वराच्या नावाला धन्यवाद. तुमच्या सगळ्यांच्या सहयोगामुळे, तुमच्या प्रार्थनेमुळे आणि तुमच्या रोजच्या दैनंदिन जीवनाच्या हालचालीमध्ये आम्ही देवाच्या वचनाद्वारे थोडी बहुत सेवा करू शकत आहोत आणि तुमच्या प्रार्थनेमध्ये आमची नेमकी अब्राहम ब्रदर, थँक्यू फॉर युअर प्रेझेंटेशन अँड होप आणि जास्त वेळ न घेता मी वेळ संदेशाकडे, ज्या उत्कंठेने आपण सर्वजण एकत्रित झालो आहोत, ज्या संदेशाची आपण वाट पाहतो, त्या देवाच्या वचनाची, त्या मान्याची आपण ग्रहण करण्यासाठी आपण जात आहोत. आणि मी विनंती करेन की जे आपले रेडिओ स्पीकर पुनर्रचनाचे आहेत आणि न्यू होप फेलोशिप याचे पास्टर आहेत, मी विनंती करेन की पालसाहेबांनी इथनं पुढचा आपला वेळ आपल्या हातामध्ये घ्यावा, देवाच्या वचनातून आम्हाला मार्गदर्शन करावं आणि आम्हाला परमेश्वराच्या वचनाद्वारे शिकवावं, आणि जेणेकरून आम्ही त्याच्यावरती चालावं, विश्वासावरती आम्ही वाटचाल करावी. म्हणून इथून पुढची वेळ मी पालसाहेब रेव्हरंड जेविस सिसाडेच्या हातामध्ये देत आहे. प्रेज द लॉर्ड सर्वांना. माझा आवाज पोहोचतो?
परमेश्वराची स्तुती असो की पुन्हा एकदा त्याने आज आपल्याला ही संधी दिलेली आहे. आणखी एक पुनर्रचना कार्यक्रम, आणखी एक संधी त्याच्या नावात एकत्रित येण्याची. आणि आजपर्यंत त्याने चालवलं. मी पास्टर जोसेफ शिरसाट नाशिकहून, आणि आतापर्यंत सुद्धा सध्याही देव त्याच्या आत्म्याने त्याच्या वचनाने कार्य करीत आहे. तर आपण जिथून कुठून जॉईन झालेले असाल, युट्यूब, फेसबुक, झूम वगैरे, जर आपण पहिल्याच वेळेस जॉईन झालेले असाल तर आपलंही बॅक टू द बायबल पुनर्रचनातर्फे मी पास्टर शिरसाट स्वागत करतो. आणि आता आपण आज त्याच्या वचनाकडे वळूया. आजचा आपला विषय आहे जीवनातील दुसरी संधी किंवा दुसरी संधी देणारा देव. आणि शास्त्रवार आहे मार्क शुभवर्तमान 14वा अध्याय. Our topic today is a second chance in life, and the text is Mark chapter 14. आणि याच्या 27व्या वचनापासून 27 ते 31. आता काही वेळेस आपल्याला असं वाटतं की आपण प्रभू येशूचे शिष्य असल्यामुळे आपण मागे फिरू शकत नाही किंवा आपण पतन पाहू शकत नाही, कारण आपण त्याचे शिष्य आहोत म्हणून आपण कधी पापात पडू शकत नाही. परंतु ते खरं नाही, तसं नसतं. आज आपण अशा एका माणसाविषयी, खरं तर अशा एका शिष्याविषयी पाहणार आहोत जो प्रभू येशूचा एकदम जवळचा शिष्य होता आणि जो एकदम कॉन्फिडंट होता की सर्वांनी जरी सोडलं तरी मी प्रभू येशूला सोडणार नाही, मी कधी पापात पडणार नाही, मागे फिरणार नाही. पण तुम्हाला माहित आहे का, तोच मागे फिरला, त्यानेच प्रभू येशूला नाकारला. आणि तो शिष्य होता शिमोन पेत्र. पण तरीही तो त्याच्यातून टिकला, तरला. आणि तुम्ही आणि मी देखील जरी पापात पडलो, मागे फिरलो, तरी टिकू शकतो. देव आपला शेवट जेव्हा आपल्याला वाटतं की आपण संपलेला आहे, आपण सर्व काही गमावलेलं आहे, हुकलेलं आहे, देव आपले शेवट, आपले प्रारंभ करू शकतो. तर मार्क शुभवर्तमान याचा 14वा अध्याय आणि 27वं वचन, या ठिकाणी ती घटना आहे, प्रभू येशूचं संभाषण. नंतर येशू त्यांना म्हणाला, तुम्ही सर्व अडखळाल, कारण असे लिहिले आहे की मी मेंढपाळाला मारीन आणि मेंढरांची दानादान होईल. तरी मी उठल्यावर तुमच्या पूर्वी गालिलात जाईन. पेत्र त्याला म्हणाला, जरी सर्व अडखळले तरी मी अडखळणार नाही. तर बघा, प्रभू येशू त्याला सांगतो की सर्व अडखळतील, पण याला एवढा कॉन्फिडन्स आहे, एवढा भरोसा आहे स्वतः की तो म्हणतो सर्व जरी अडखळले तरी मी अडखळणार नाही. किती विशेष आहे ना का. येशू त्याला म्हणाला, वचन 30, मी तुला खचित सांगतो, आज म्हणजे ह्याच रात्री कोंबडा 2 वेळा आरवण्यापूर्वी तू 3 वेळा मला नाकारशील. तरी तो फार आवेशाने बोलला. बघा, परत एकदा प्रभू येशू त्याला सांगतो, पण तरीही तो परत आवेशाने काय म्हणतो, आपल्या बरोबर मला मारावे लागले तरी मी आपल्याला नाकारणारच नाही. सर्वांनीही तसेच म्हटले. परंतु हा जसा त्यांच्या वतीने प्रवक्ता होता, हा पहिल्याने बोलणारा होता. आता सैतान पेत्राच्या मागे का लागलेला होता? सैतानाने पेत्राला का टार्गेट केलं होतं? कारण त्याला पाहिलं होतं की पेत्रामध्ये एक क्षमता आहे, पेत्रामध्ये असं काहीतरी आहे की जो प्रभू येशूचा प्रभावशाली शिष्य होऊ शकतो, जो त्याच्या राज्य म्हणजे सैतानाचं राज्य उद्ध्वस्त करू शकतो. आणि म्हणून त्याने सैतानाला टार्गेट केलेलं होतं. पेत्र जणू काही त्याच वेळेस, यावेळेस सर्वांच्या वतीने बोलून, सर्वांच्या वतीने जसं काही नेतृत्व करत आहे. आज आपण पाहू की हाच पेत्र याने 3 वेळा प्रभू येशूला का नाकारला, कसं नाकारला, कशामुळे तो माघारी फिरला. टुडे वी आर गोइंग टू सी 5 steps that led to Peter's downfall, to his denial of Christ. Why he backslid, the causes of backsliding. कोणते कारण होती की पेत्र बॅकस्लाइड झाला किंवा मागे घसरला? कोणते कारण असतात की विश्वासणारे देवाचे लोक मागे घसरतात, पापात पडतात? कशामुळे असं होतं? आणि असं होतं, असं झालेलं आहे, होत आलेलं आहे आणि आजही होत आहे. कदाचित तुम्ही या अवस्थेत असाल. एकेकाळी तुम्ही देवाचे सेवक असताना, सेवा करत असताना कोणत्या तरी चुकीमुळे, पापामुळे, पडल्यामुळे तुम्ही आज
मागे फिरलेले असाल, बॅकस्लाइड झालेला असाल, तो पहिला उत्साह, पहिला आवेश गमावलेला असेल. याचे कारण काय, कशामुळे असं होतं? पहिलं कारण हे, मार्क 14 आणि वचन 29. पेत्र त्याला म्हणाला, जरी सर्व अडखळले तरी मी अडखळणार नाही. द फर्स्ट कॉज ऑफ बॅकस्लाइड, वर्स 29. इवन इफ ऑल मे डिनाय, आय विल नॉट डिनाय यू. म्हणजे काय? आत्मविश्वास, स्वतःविषयीची खात्री, पहिला पॉइंट. सेल्फ कॉन्फिडन्स. पेत्राला स्वतःबद्दल एवढी गॅरंटी, एवढी खात्री होती की सर्वांनी जरी सोडलं तरी मी तुला नाकारणार नाही. आता प्रभू येशूवर आपलं प्रेम आहे, आपण उत्साही आहोत हे व्यक्त करणं, याच्यात काही गैर नाही, चुकीचं नाही. पण आपण ओव्हर कॉन्फिडंट होणं, आपल्याला असं वाटू लागणं की आपल्याकडून कधीही ते पाप होणार नाही, दुसरे जरी पडले तरी मी कधी पडणार नाही, हे चुकीचं असतं. आणि ह्याच पॉइंटला सैतान धरून आपल्याला टार्गेट करत असतो. आणि म्हणून पहिलं कारण जे पेत्राचं होतं की ज्याच्यामुळे त्याचं पतन झालं, ज्याच्यामुळे तो मागे घसरला, ते होतं त्याचा आत्मविश्वास, स्वतःवरचा विश्वास, सेल्फ कॉन्फिडन्स. दुसरं कारण आपल्याला 37व्या वचनात आढळतं, वर्स 37. द सेकंड रिझन फॉर पीटर्स बॅकस्लाइडिंग, वर्स 37. मग तो येऊन पाहतो तर ते झोपी गेले आहेत. तेव्हा तो पेत्राला म्हणाला, शिमोना, तू झोपी गेलास काय? घटकाभरही तुझ्याने जागृत राहावेले नाही काय? आता प्रभू येशूने त्यांना तिथे थांबवलं. तो थोडा अंतरावर जाऊन प्रार्थना करायला गेला. यांना सांगितलं, तुम्ही प्रार्थनेत राहा, मला साथ द्या. परंतु मध्यरात्र असल्यामुळे, थकवा असल्यामुळे हे शिष्य झोपी गेले. आणि ज्यावेळेस प्रभू येशू प्रार्थना करून परत येतो, तो पाहतो हे बाकीचे झोपलेले आहे. पण त्या 37व्या वचनात बघा, तो कोणालाही जागा करत नाही, तर तो पेत्राला उद्देशून म्हणतो. तो पेत्राला म्हणाला, शिमोना, तू झोपी गेलास काय? घटकाभरही तुझ्याने जागृत राहावेले नाही काय? प्रभू येशूचं विशेष लक्ष पेत्राकडे आहे. का? कारण त्याने त्याला अगोदर सांगितलं की तू कोंबडा हरवण्यापूर्वी 3 वेळा मला नाकारशील. प्रभू येशूने त्याला वॉर्निंग दिली होती की सैतानाने तुला निवडून चाळून घेतलेला आहे, पण मी तुझ्यासाठी प्रार्थना केली आहे. प्रभू येशूला पुढचं भवितव्य माहित होतं. प्रभू येशूला तुमचं आणि माझं पुढचं भवितव्य माहित आहे. आपण किती विश्वासात आहोत, किती स्ट्रॉंग आहोत, किती वीक आहोत, तुमचे आणि माझे वीक पॉइंट काय आहेत हे सर्व देवाला माहित आहे. आपण लोकांना दाखवू शकतो, आपण असं दाखवू शकतो की मी फार अभिषिक्त आहे, पण स्ट्रॉंग आहे, पण कुठला वीक पॉइंट आहे हा फक्त त्याला माहित असतो. आणि पेत्राकडून ती चूक होणार होती. म्हणून प्रभू येशू दुसऱ्या कोणालाही जागा करत नाही. तो पेत्राला म्हणतो, तू झोपी गेलास काय? तुझ्याच्याने जागा राहवलं नाही काय? तू प्रार्थना केली नाही काय? दुसरं कारण काय की प्रार्थना करण्याऐवजी पेत्र झोपी गेलेला होता. बघा, प्रभू येशूने त्यांना प्रार्थना करायला लावली. त्यांनी त्यांना सांगितलं होतं गेतसेमने बागेमध्ये की जागृत राहणे, प्रार्थना करा. पण पेत्र आणि इतर शिष्य हे झोपी गेलेले. बघा, प्रार्थनेचं जीवन ज्यावेळेस थंडावतं, आणि ते एका रात्रीतून होत नसतं, लक्षात घ्या. ते हळूहळू होत असतं. हळूहळू आपल्याला टाइमने आपण म्हणतो मी फार बिझी आहे, असं करता 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 आपण कधी थंडावतो हे आपल्यालाच कळत नसतं. आणि म्हणून दुसरं कारण पेत्राचं मागे फिरण्याचं होतं. द सेकंड रिझन वॉज पीटर्स प्रेयरलेसनेस. प्रार्थनाहीन जीवन, थंडावलेलं प्रार्थनेचं जीवन, हे आणखी एक कारण असतं की आपण पहिला आवेश गमावतो, पहिला उत्साह गमावतो, आणि मग हळूहळू आपण बॅकस्लाइड व्हायला लागतो, प्रभू येशूपासून दूर जायला लागतो. हे दुसरं कारण. तर पहिलं कारण पेत्राचा आत्मविश्वास, दुसरं कारण प्रार्थनाहीन जीवन, प्रार्थना न करणे. तिसरं कारण आपल्याला वचन 46 आणि 47 मध्ये आढळतं. मार्क 14, 46 आणि 47. The third cause of his backsliding is found in verses 46 and 47 of Mark chapter 14. मग त्यांनी त्याच्यावर हात टाकून त्याला धरले. ते त्याच्याजवळ उभे होते. त्यांच्यातून एकाने तलवार उपसून प्रमुख याजकाच्या दासावर प्रहार केला
तो त्याचा कान कापून टाकला. काय झालं नाही की यहुदा रोमन सोल्जर घेऊन प्रभू येशूला अटक करायला लागला आणि पेत्राने त्याची तलवार उपसली, एका शुभवर्तमानात सांगितलं, आणि त्या महायाजकाच्या सेवकाचा त्याच्यावर हल्ला केला ऍक्च्युली, पण तो वाचला, त्याचा कान कापला गेला, कट झाला. म्हणजे पेत्राने बळाचा वापर केलेला आहे. बघा, ज्यावेळेस आपण ओव्हर कॉन्फिडंट असतो, आत्मविश्वास असतो की मी काही करू शकतो, मी ते करू शकतो, ज्यावेळेस आपलं प्रार्थनेचं जीवन थंडावलेलं असतं आणि आपल्याला माहित असतं, तेव्हा आपण काय करतो माहिती का? बळाचा वापर करत असतो, नको त्या गोष्टींचा, वस्तूंचा वापर करत असतो. आणि या ठिकाणी देवाच्या सामर्थ्याऐवजी तो मानवी प्रयत्नांवर, बळावर अवलंबून आहे. आणि हे तिसरं कारण, द थर्ड कॉज, पीटर instead of depending on God's power, he is depending on human efforts. देवाच्या सामर्थ्याऐवजी मानवी प्रयत्न, हे तिसरं कारण. देवाच्या सामर्थ्यावर अवलंबून राहता आपल्या बुद्धीवर, आपल्या शक्तीवर, आपल्या ज्ञानावर आपण अवलंबून राहायला लागतो आणि देवाची सेवा, देवाचं कार्य करायला, आणि आपल्याला वाटतं की आपल्या सामर्थ्याने ते होईल. मोशेला तसं वाटलं की मी फारोचा पुत्र आहे, माझं कोणी काही करू शकत नाही, माझ्या हातात सत्ता आहे, अधिकार आहे. ज्यावेळेस त्याने एक दिवशी पाहिलं की एका इब्री त्याच्या बांधवाला, एका मिसर देशाची, मिसरी माणसाची तो भांडण करीत आहे आणि तो त्याला मारित आहे. मोशाने त्याला मारून टाकलं, त्या मिसरी माणसाला, आणि वळून करून टाकलं. मोशेने मर्डर केला, बळाचा वापर केला. त्याला वाटलं की ह्या रीतीने मी माझ्या लोकांना, यहुदी लोकांना, माझ्या बांधवांना मुक्त करेल. पण तो देवाचा मार्ग नव्हता. मानवी प्रयत्न, मानवी शक्ती ही कधीही देवाचा मार्ग नसतो. म्हणून त्याचं वचन सांगतं की बळाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर माझ्या आत्म्याने कार्य सिद्ध होईल. नॉट बाय माइट, नॉट बाय पॉवर, बट बाय माय स्पिरिट सेज द लॉर्ड. आमेन. पेत्र या ठिकाणी तलवार उचलून त्याने त्या सेवकाचा कान कापून टाकला. तो बळाचा वापर करतो, तो स्वतःच्या सामर्थ्यावर, देवाच्या नाही तर स्वतःच्या सामर्थ्यावर अवलंबून होता. हे चौथं कारण होतं. हे तिसरं कारण होतं की पेत्राचं बॅकस्लाइडिंग, किंवा पेत्राने प्रभू येशूला का नाकारलं. तो त्या स्तरापर्यंत का गेला? एवढे वर्ष, 3 वर्ष त्याच्याबरोबर चालून शेवटी त्यानेच प्रभू येशूला नाकारलं. इतक्या जवळचे संबंध, इतक्या जवळचं नातं असताना, एवढं प्रेम, एवढं आयुष्य असताना असं कसं झालं? आपण म्हणतो असं कसं होऊ शकतं? ते तर पाळक होते, ते तर सेवक होते, त्यांची तर एवढे वर्ष सेवा आहे, आणि त्यांच्याकडून असं हे विचार, त्यांच्याकडून हे पाप कसं, ते कसे काय पाप, असं कसं, असं होतं, असं झालं, आणि आजही होत आहे. परंतु देवाची स्तुती असो की त्याचे काही कारण असतात, आणि त्याची कारण पेत्राच्या जीवनावरून आपल्या पुढे देवाच्या वचनात ठेवलेले आहेत. तिसरं कारण होतं की देवाच्या सामर्थ्यावर अवलंबून राहतं, स्वतःच्या सामर्थ्याचा, बळाचा वापर करणे. आणि मग चौथं कारण काय? 66व वचन म्हणतो, व्हॉट वॉज द फोर्थ कॉज ऑफ पीटर्स डाउनफॉल और बॅकस्लाइड? मार्क 14 and verse 66. मार्क 14 आणि वचन 66. इकडे पेत्र खाली वाड्यात असता, कुठे होता? खाली वाड्यामध्ये असता प्रमुख याजकांच्या दासीपैकी एक आली, आणि पेत्र शेक घेत असताना पाहून त्याच्याकडे तिने दृष्टी लावली व म्हटली, तू येशूला सत्कराच्या बरोबर. हे चौथं कारण आहे. काय झालेलं आहे? वर माडीवर प्रभू येशूचा खटला चालू आहे. पेत्र खाली शेकोटी जवळ दुसरे लोक जे बसले, त्या लोकांमध्ये जाऊन बसलेला आहे. पहाटची वेळे शेकत बसलेला आहे, आणि जे लोक प्रभू येशूच्या विरोधात आहेत, जे त्याचे शिष्य नाहीत, अशा लोकांच्या संगतीत तो जाऊन बसलेला आहे. बघा, खाली वाड्यात याजकांच्या दासी, आणि त्या ठिकाणी ती एक दासी आहे, आणि तिने पाहिले की हा पेत्र चुकीच्या लोकांमध्ये बसलेला आहे.
चौथं कारण काय असतं की ज्यावेळेस आपण चुकीच्या लोकांच्या संगतीत बसतो, चुकीच्या लोकांच्या संगतीत फेलोशिप करतो. The fourth reason, the fourth cause for Peter's downfall or backsliding was going or sitting with the wrong crowd, with the wrong people. जेव्हा आपण विश्वासाऱ्यांची, चर्चची, देवाच्या लोकांची संगत सोडतो, आणि ती का सोडतो? आत्मविश्वास. दुसरी गोष्ट स्वतःच्या सामर्थ्यावर अवलंबून राहिलं. तिसरी गोष्ट प्रार्थनाहीन जीवन. आणि मग आपण अंतर ठेवायला लागतो. आपण कधीतरी चर्चला, कधीतरी प्रार्थना, कधीतरी आपल्याला फेलोशिपचं, संगतीचं महत्व वाटू लागत नाही. आणि हे हळूहळू होतं. एका दिवसात, एका रात्रीतून होत नसतं. आणि या ठिकाणी पेत्र त्या चुकीच्या लोकांमध्ये जाऊन बसलेला आहे. आणि 68 वचन, परंतु तो नाकारून म्हटला, तू काय म्हणतेस हे मला कळत नाही व समजतही नाही. बघा, त्याला समजत नव्हतं. त्याला माहित नव्हतं का ती मुलगी काय विचार, तू एक नासरेत करेस, त्याला माहित होतं. पण तो इतका थंडावलेला होता की त्याने डायरेक्टली नाकारला की तू काय बोलतोस हे पण मला माहित. इतक्यात यावर तो बाहेर देवडीवर गेला, इतक्यात कोंबडा आरवला. आणि मग त्याला आठवण झाली की प्रभू येशूने काय सांगितलं. मत्ते शुभवर्तमानाचा 26वा अध्याय आणि याच्या 28व्या वचनात जर आपण वाचलं तर या ठिकाणी स्पष्टपणे मत्ताईने काय लिहिलेलं आहे जरा बघा. मॅथ्यू 26 and verse 58 एक महत्वाचं वाक्य आहे आणि त्याच्यात एक महत्वाचं प्रकटीकरण आहे. A very important verse with a very important revelation. Matthew 26:58. पेत्र तर प्रमुख याजकांच्या वाड्यापर्यंत दुरून त्याच्या मागे मागे चालत गेला. Peter was following at a distance. पेत्र वाड्यापर्यंत दुरून त्यांच्या मागे मागे चालला. तो जवळ नव्हता, दूर होता. म्हणजे प्रभू येशू आणि पेत्रामध्ये अंतर होतं. त्याने अंतर ठेवलेलं होतं. ते अंतर पडलेलं होतं. आज तुमच्यामध्ये आणि प्रभू येशूमध्ये अंतर पडलेलं आहे का? जीवनातील काही परिस्थितीमुळे, कदाचित पापात पडल्यामुळे, कदाचित काही घटना घडल्यामुळे जरा विचार करा. अंतर ठेवलेलं होतं आणि हे अंतर वाढत गेल्याने शेवटी तो जाऊन त्या चुकीच्या लोकांमध्ये शेकोटी जवळ बसला आणि ती मुलगी तिथे आली. म्हणजे चौथं कारण हे होतं की पेत्र चुकीच्या लोकांच्या संगतीत गेलेला होता. प्रभू येशूपासून तो दुरावलेला होता. The fourth reason for his backsliding was Peter was warming himself with the wrong crowd. He was following Jesus at a distance. आणि पाचवं आणि शेवटचं कारण हे, the fifth cause or the reason for Peter's backsliding was त्याने ते ठिकाण सोडू शकला असता. तो उठून कोंबडा हरवल्यानंतर किंवा तो प्रभू येशू बरोबर आतमध्ये सुद्धा जाऊ शकला असता, परंतु त्याने तसं केलं नाही. त्याला विचार करायला पुष्कळ वेळ होता की प्रभू येशूने सांगितलेलं आहे आणि मी प्रभू येशूला उलट उत्तर दिलेलं की मी असं करणार, पण त्याने विचार केला नाही. त्याने चुकीचे पावलं उचलली. तो अविचारिकपणाने वागला. त्याला विचार करायला वेळ होता. 69 वचन बघा, मार्क 14 आणि 69. मार्क 14 and verse 69. मग ती दासी त्याला पाहून ते जवळ उभे होते. त्यांना पुन्हा सांगू लागली की हा त्यांच्यापैकी आहे. बघा, ती बाई गॅरंटी देते की हा त्यांच्या बरोबर होता, मला माहिती. परंतु तो शापोच्चारण करून व शब्दा वाहून म्हणू लागला. म्हणजे प्रभू येशूचा शिष्य पेत्र शाप देऊ शकतो? म्हणजे काही देवाचे लोक शाप उच्चारू शकतात? हो, असं होतं, असं झालं आणि आजही होत आहे. शाप उच्चारण करून व शब्दा वाहून म्हणू लागला, ह्या ज्या मनुष्याविषयी तुम्ही बोलता त्याला मी ओळखत नाही. त्याला मी ओळखत नाही. ते विशेष.
देवाने आपण अतिशयोक्ती करणं आणि त्याचे परिणाम हे असेच. आणि मग पुढे काय वचन 72, तत्च क्षणी दुसऱ्यांदा कोंबडा हरवला. तेव्हा कोंबडा 2 वेळा हरवण्यापूर्वी तू मला 3 वेळा नाकारशील, असे जे शब्द येशूने पेत्राला सांगितले होते ते त्याला आठवले आणि त्याविषयी विचार करून तो फार रडला. अखेर त्याला प्रभू येशूचे शब्द आठवले. विश्वासाने प्रभू येशूचे शिष्य थंडावू शकतात का? बॅकस्लाइड होऊ शकतात? प्रभू येशूला, देवाला नाकारू शकतात का? हो. आपण अडखळू शकतो. आपण कोणी परिपूर्ण नाही, आपण परिपूर्णतेकडे चाललेलो आहोत. पण देवाची स्तुती असो की पुन्हा आपली पुनर्स्थापना होऊ शकते. देव दुसरी संधी देणारा देव आहे. आपल्या जीवनामध्ये दुसरी संधी तो देऊ शकतो. या ठिकाणी आपण वाचतो की पेत्र रडला म्हणजे त्याने जाऊन पश्चाताप केला. एका शुभवर्तमानात सांगितलेलं आहे की प्रभू येशू त्याच मिनिटाला खाली आला आणि त्या दोघांची नजरानजर झाली आणि पेत्राला एकदम रडू आवडले. त्याचा अंतःकरण पश्चाताप, त्याने केलेल्या चुकीची जाणीव झाली. तो किती ओव्हर कॉन्फिडन्स आहे, किती प्रार्थनाहीन आहे, किती स्वतःच्या सामर्थ्यावर अवलंबून आहे, किती अंतर ठेवून त्याच्यापासून दुरावलेला आहे त्याला कळलं. आणि प्रभू येशूने त्याच्याकडे पाहिलं. तुम्हाला माहित आहे का, ज्यावेळेस प्रभू येशूचं पुनरुत्थान झालं त्याच्यानंतर प्रभू येशूने शिष्याला सांगताना विशेष रीतीने पेत्राचं नाव घेऊन सांगितले, पेत्राला जाऊन सांगा की मी तुमच्या पूर्वी घालेला जाईल. का? कारण पेत्र ह्या दुःखामध्ये की आपण प्रभू येशूला 3 वेळेस नाकारलेला आहे, आपण सर्वात पहिले होतो आणि आपल्याकडून एवढी मोठी घोडचूक झाली, एवढं मोठं पाप कसं काय झालं याचा त्याला फार दुःख, क्लेश झालेला. या दुःखामध्ये तो होता. कदाचित तुम्ही आज अशा दुःखामध्ये असाल की तुमच्याकडून हे पाप, ही चूक झालेलं आहे. आता परत ते पहिले दिवस, परत तो पहिला अभिषेक माझ्या जीवनावर येऊ शकतो. पहिलं प्रेम, पहिलं सेवा, पहिलं देवपणा पहिल्यासारखा उपयोग करू शकतो. आणि त्याचं उत्तर आहे हो. कारण त्याने तुम्हाला निवडलेलं आहे. ज्या प्रभू येशूने पेत्राला निवडलं होतं त्याने आज तुम्हाला, मला निवडलेलं आहे. त्याला माहिती आहे आपण काय चुका करू, त्याला माहित आहे आयुष्याच्या शेवटपर्यंत आपल्याकडून काही पाप होतील. त्याला सर्व माहित आहे, आपल्याला जरी माहित नसलं. पण त्याने जे काम सुरू केलेलं ते तो शेवटपर्यंत टिकवण्यास समर्थ आहे. आपण स्वतःला टिकवणारे नाही, तर तो टिकवणार आहे. कितीचं नाम आहे. तुम्ही आणि मी स्वतःला टिकवू शकत नाही, तर तो आपल्याला टिकवणारा देव आहे. म्हणून आपण स्वतःकडे न पाहता त्याच्यावर अवलंबून राहायला शिकलो. त्याच्या आत्म्यावर, त्याच्या सामर्थ्यावर आपण अतिशयोक्ती किंवा उतावळेपणा, ओव्हर कॉन्फिडन्स नाही झालं पाहिजे. आणि 3 वेळा प्रभू येशूने नंतर पेत्राची भेट झाल्यावर विचारले की पेत्रा, शिमोन, तू माझ्यावर प्रीती करतोस काय? का बरं 3 वेळा? कारण 3 वेळा त्याने नाकारलं होतं. आणि पेत्राची खात्री झाली. पेत्राने सांगितलं, प्रभू तुला सर्व काही माहित आहे. प्रभू येशूने त्याला सोडलं नाही. त्याने जरी चूक केली तरी, जरी तो बॅकस्लाइड झाला तरी देवाने, प्रभू येशूने त्याला परत आणलं. परत त्याची सेवा, परत त्याचं गमावलेलं आत्मिक जीवन त्याला दिलं. आणि तोच प्रभू येशू आज तुम्हालाही तुमची गमावलेलं आत्मिक जीवन, प्रार्थनेचं जीवन परत देऊ शकतो. तोच तुम्ही जरी बॅकस्लाइड झालेला असाल, मागे घसरलेला असाल, पापात पडलेला असाल, तर आज मी तुम्हाला सांगतो तो तुमच्या जीवनाची पुनर्स्थापना करू शकतो. आपल्या सर्वकडून चुका होतात, पाप घडतात, आपण सर्वजण अडखळतो. पण ज्यावेळेस आपण खऱ्या अर्थाने, खऱ्या मनाने पाप करतो तेव्हा तो खरंच आपली क्षमा करतो. पेत्र बाहेर जाऊन रडला, त्याला खरा पश्चाताप झाला.
आणि ज्यावेळेस त्याने पश्चाताप केला, प्रभू येशूने त्याच्या पापांची क्षमा केली आणि त्याची पुनर्स्थापना केली. त्याने त्याला दुसरी संधी दिली, कारण तो दुसरी संधी देणारा देव आहे. परमेश्वर आपणास आशीर्वादित करो. थँक्यू. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. खरोखर परमेश्वराच्या नावाला धन्यवाद. धन्यवाद पाळक साहेब. खरोखर परमेश्वराच्या वचनातून योग्य ते मार्गदर्शन आम्हाला दिलं. आणि नाही का, खरोखर आपण किती जणांना वाटत आहे नाही का की आपल्याला परमेश्वराने दुसरी संधी देऊन खरोखर पेत्रासारखं आपल्याला पुन्हा एक वार उभं राहण्यास देव करो आम्हाला सहाय्य करो. तर इथून पुढे आपण पुढचं जे आहे सेशन जे आहे ते इंटरॅक्शनचं आहे. तर मी विनंती करेन पुन्हा एक वार पाळक साहेबांनाच आणि सर्वांना मी विनंती करेन की तुमच्या मनात जे आहे प्रश्न आहेत, साक्ष आहेत किंवा पुनर्रचनाद्वारे तुम्हाला जे मिळालेले आशीर्वाद आहेत ते यावेळेस सांगावेत, जेणेकरून आपण अधिकरित्या लोकांना विश्वासामध्ये वाढ व्हावी. सध्या कृपयाने करावं. तर मी विनंती करेन की ज्यांना बोलायचं आहे पटकन अनम्यूट करून पटपट बोलायला सुरुवात करावी, कारण वेळ आपल्याकडे कमी आहे आणि ऑनलाईन असल्यामुळे आपल्याला लवकर हे करता येईल. तर मी 65-60 आहेत आपल्यासोबत आणि इंटरॅक्शनसाठी मी वेळ देत आहे. तर कशा रीतीने तुम्हाला हे सेवा कार्य आशीर्वादित ठरत आहे? पहिल्याने मला ते ऐका की जे तुम्ही संदेश ऐकत आहात, किती दिवसांमध्ये कशा प्रकारे देव त्याच्या वचनाने तुमच्या जीवनात काय करीत आहे हे पहिल्याने आपण ऐकूया, मग तुमच्या सूचना आणि तुमच्या प्रतिक्रिया. येस. Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord. माझा आवाज येत आहे का? हो, येतो. स्पीकरवर घ्या. आशिष त्यांना टेक हर ऑन द स्पीकर सो वी कॅन सी हर फेस. सर्वप्रथम ते आपल्या निर्माण व्हिडिओ ऑन करा म्हणजे आम्हाला दिसेल तुम्ही कोण आहात. व्हिडिओ ऑन करा. तुम्ही बोलताना विनंती आहे व्हिडिओ ऑन आहे सर. येस येस बोला. व्हिडिओ ऑन आहे. बोला. परमेश्वराच्या नावाला खूप खूप मनापासून धन्यवाद देते. पुनर्रचना बॅक टू बायबल मिनिस्ट्री आणि आदरणीय पाळक साहेब यांच्या संयुक्त विद्यमाने आम्हाला जो बायबल स्टडीचा लाभ होत आहे त्याची खरोखर आमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये अतिशय म्हणजे उपयुक्त असं ते सिद्ध होत आहे. आणि खरोखर परमेश्वर आम्हाला आध्यात्मिक जीवनामध्ये दिवसेंदिवस आमची उन्नती आणि प्रगती होण्यासाठी या बायबल स्टडीचा अत्यंत चांगल्या रीतीने उपयोग करून घेत आहे. आज पाळक साहेबांनी सांगितल्याप्रमाणे खरोखर आज आम्ही स्वतःला जे म्हणजे खूप चांगल्या रीतीने वेल सेटल समजतो, ते वेल सेटल समजण्यामागचं कारण हा आमचा आत्मविश्वास असतो आणि आम्हाला आमचे दोष दिसत नाही. या पद्धतीने जर प्रभू येशूच्या सानिध्यात रात्र आणि दिवस राहणारे शिष्य देखील जर चुका करू शकतात, ते शिष्य देखील परीक्षेच्या समयी बॅकस्लाइड होऊ शकतात, तर आमच्यासारख्या सामान्य माणसाची काय गरज. खरोखर आज जरी आम्ही स्वतःच्या दृष्टीने स्वतःला नीतिमान समजत असू तरी देखील आम्ही आध्यात्मिक दृष्ट्या बॅकस्लाइड होऊ शकतो. आणि ज्या वेळी आमच्या जीवनामध्ये कठीण प्रसंग येतात, ज्या वेळी आमच्या जीवनामध्ये परीक्षा येतात, अशा या कठीण प्रसंगी आणि परीक्षेच्या समयी आम्ही देखील विश्वासामध्ये टिकून राहत असताना आम्ही देखील डळमळू शकतो आणि कमकुवत होऊन बॅकस्लाइड होऊ शकतो. अशा वेळेस आम्हाला खऱ्या अर्थाने परमेश्वरावर विसंबून राहण्याची गरज असते आणि जोपर्यंत परमेश्वराची दया, त्याची प्रीती
आम्हाला सावरून धरत नाही तोपर्यंत आम्ही स्वतःच्या बळावर कुठल्याही प्रकारे त्या परीक्षेमध्ये आमचा निभाव लागू शकत नाही. हा माझा अनुभव आहे. आणि म्हणूनच आम्ही कधीही कोणत्याही क्षणी स्वतःच्या दृष्टीने स्वतः फार शहाणे किंवा नीतिमान किंवा धार्मिक असे न समजता आम्ही आजीवन विद्यार्थी दशेतच असावं आणि आयुष्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत आम्ही जो आमचा गुरु, आम्ही जो आमचा पिता परमेश्वर प्रभू येशू याच्याकडून रोज आणि रोज काही ना काही शिकत असावं आणि प्रतिदिनी परमेश्वराची कृपा आम्ही त्याला मागावी की प्रतिदिनी आमच्या जीवनामध्ये जे कठीण प्रसंग असतात, जे परीक्षेचा कठीण काळ असतो, या कठीण समयामध्ये परमेश्वराने आम्हाला त्याची कृपा पुरवावी, सहाय्य करावे आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे आध्यात्मिक मार्गदर्शन द्यावे. याकरिता आम्ही नित्य प्रार्थनेद्वारे परमेश्वराशी कनेक्ट असले पाहिजे. या अद्भुत मार्गदर्शनाबद्दल परमेश्वराच्या नावाला धन्यवाद आणि पाळक साहेब आणि बॅक टू बायबल पुनर्रचना यांचे मी मनापासून आभार मानते. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सिस्टर, थँक्यू. म्हणून पाऊल म्हणतो की आपण उभे आहो असे ज्याला वाटते त्याने आपण पडू नये म्हणून सांभाळावे. थँक्यू, थँक्यू. अजून कोण? तुम्ही तुमचं मत, तुमच्या प्रतिक्रिया व्यक्त करू शकता म्हणजे आम्हाला कळेल की कशा रीतीने कोण आशीर्वादित होत आहे, त्याने उत्तेजन मिळतं सेवा करायला आणि कोणापर्यंत आपण पोहोचत आहोत. हालेलुया. ऑनलाईन असल्यामुळे कोणी कोणाची वाट पाहायची नाही. आपण पटपट एक एक सेकंद महत्वाचा आहे, एक एक मिनिट महत्वाचा आहे. जर तुम्हाला काही बोलायचं इंटरॅक्शन असेल तर घेऊया. Praise the Lord, Pastor. प्रेज द लॉर्ड. मी पास्टर सोनू's वाईफ बोलते फ्रॉम मसी लंडना. खूपच चांगलं वचन आहे. नेहमीप्रमाणे लई गोड वचन होतं आणि मला तर खूपच आवडतं. आपली जी पद्धत आहे लई सोपी आणि सरळ आहे. भरपूर काही आपल्याला कळतं तर खूपच चांगलं आहे. असंच करत राहा, मला शिकवत राहा. आम्ही खूप काही शिकून घेतो तर खूपच चांगलं आहे आणि ते कंटिन्यू टू टीच अस. थँक्यू. चांगलं आहे. आणि तुमच्यासाठी प्रार्थनेत राहा. तुमच्या प्रार्थनेची उत्तेजनाची आवश्यकता आहे. फक्त आम्हाला ते गाणं भेटू शकतो का? प्रभू येशू ख्रिस्ताने. काय ते? हा, ते आशिष तुम्हाला देऊ शकेल. आशिष बरोबर त्यांना चांगलं गाणं आहे आणि खूपच आशिष ऐकतोय ना? चांगलं. हा, हो, नक्की मी अरेंज करू, नक्की देईन तुम्हाला, पाठवून देईन. येस. थँक्यू. थँक्यू सिस्टर, थँक्यू. हॅलो, पास्टर साहेब. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. माझं नाव श्रेया कुलकर्णी आहे. पहिल्यांदा परमेश्वराचे खूप खूप आभार मानते मी की पुनर्रचना ह्या ग्रुपमध्ये मला आज जॉईन केल्याबद्दल परमेश्वराचे आभार मानते. आणि आज दुपारी मी मत्तेचं 26 ते 28 अध्याय मी वाचन करत होते आणि त्या वाचनामध्ये जेव्हा आज ते तुम्ही जे वचन शिकवलं आम्हाला, ते वचन मला खूप आता म्हणजे अंतःकरणाला माझ्या स्पर्श केला आणि मी खूप आशीर्वाद झाले की खरोखरच आपला जो मनातला जो आत्मविश्वास आहे ते आपण खरोखरच थांबवा की आपण स्वतःहून ठरवणं चुकीचं आहे, तर इतरांनी परमेश्वरांनी ठरवलं पाहिजे की हे किती नीतिमान आणि किती भक्तिहीन आहे म्हणून असं ठरवलं पाहिजे. त्याबद्दल तुम्ही आम्हाला माहिती सांगितली आणि खूप खूप मी तुमच्या आभारी आहे. आणि माझी एक प्रार्थना आहे की मला आणि माझ्या मिस्टरांना परमेश्वराच्या वचनामध्ये, परमेश्वराच्या सेवेमध्ये अधिकाधिक वाढ करावी आणि जे काही मी विश्वास दिलाय की माझ्यामुळे परमेश्वराच्या कृपेमध्ये त्यांनी राहावं, परमेश्वराचा विश्वास मी जे काम हातामध्ये घेतले की परमेश्वर खरं जिवंत परमेश्वर खूप महान आहे आपला आणि त्याचं सामर्थ्य खूप महान आहे, त्याच्यासाठी कुठली गोष्ट अशक्य नाही आहे. त्याचा मी विश्वास जे इतरांना देण्याचा प्रयत्न करत आहे
तो विश्वास परमेश्वराने अधिकाधिक विश्वास करावून साक्षीमय जीवन बनवावे म्हणून मी प्रार्थना करते आणि प्लीज माझ्यासाठी प्रत्येकाने प्रार्थना करावी अशी विनंती करते. प्रेज द लॉर्ड. थँक्यू सिस्टर. जरूर. आणि तुम्हाला काही अशा विशेष स्पेसिफिक प्रेयर रिक्वेस्ट असल्या, तुम्हाला वाटलं की प्रेयर करायला, तुम्ही केव्हाही व्हॉट्सअप नंबरने तुमच्या प्रेयर रिक्वेस्ट करू शकता किंवा फोनवर करू शकता आणि जरूर प्रार्थना करू. हाच आमचा उद्देश, हेच या सेवेचं ध्येय आहे. थँक्यू. अजून कोणी नसेल तर आशिष, प्लीज टेक ओव्हर. कोणी आहे का झाले सर्वजण? ठीक आहे. आपण आता परमेश्वराच्या कृपेने आपण आशीर्वादित केली. थोडा जोरात बोला ना, जरा आवाजच येत नाही. हो सॉरी. आता येते का? हा, एकच मिनिट. माईकचा आवाज बोलता बोलता तुमचा आवाज एकदम लो होऊन जातो. नाही, माईकचा आवाज थोडा लो झाला होता, सॉरी. परमेश्वराच्या कृपेने आजची मीटिंग खरोखर आशीर्वादित झाली. परमेश्वर करो आपण सर्वांना आशीर्वादित दिलेला आहे. मी विश्वास ठेवतो की जितके जण जॉईन झालेत, परमेश्वराने आपण सर्वांना आशीर्वादित केलेला आहे. मी विनंती करेन की पास्टर सोनू सिंग छोटाला आपल्यामध्ये आहेत, तर त्यांनी शेवटची प्रार्थना करावी आणि मग पळसाहेब आशीर्वाद देतील आणि मग आपण या मीटिंग आपण समाप्त करणार आहोत. येस. तर सलाम साहेब. हॅलो. हा, सलाम, बोला. हा, मी कुंजलता प्रशांत लाटकर बोलते कोल्हापूरहून. माझी एक रिक्वेस्ट आहे की माझ्या मिस्टरांसाठी प्रार्थना करा. प्रशांत शरद लाटकर आजारी आहेत, डेंग्यू पॉझिटिव्ह आले. हा सर, थँक्यू. ओके. सभी को जय मसीह की. सोनू सिंह. सभी को जय मसीह की. जय मसीह की. प्रार्थना में चलेंगे. हे सामर्थ्य परमेश्वर, हम आपके बहुत ही आभारी हैं, धन्यवाद करते हैं कि परमेश्वर आपने इस संगति को चलाने के लिए प्रभु जो सहायता की है प्रभु, और जितने लोगों ने प्रभु आज आपके जीवित और सच्चे वचन को सुना है प्रभु जी, सभी सुनने वालों को परमेश्वर आप आशीष दे प्रभु. और पिता, हमारी प्रार्थना है कि पुनर्रचना प्रभु इसी तरह से बढ़ता चला जाए प्रभु, और लोग प्रभु आपके वचन के द्वारा आशीषित होने पाए प्रभु. मैं धन्यवाद करता हूँ प्रभु आपके दास प्रभु पास्टर जेवी शेषाद के लिए प्रभु, जिनको परमेश्वर आपने अपनी आत्मा के द्वारा अभिषेक किया है प्रभु, जिनके वचनों के द्वारा प्रभु आप परमेश्वर अपने वचन को दे रहे हैं प्रभु, और जितनी खराई और ईमानदारी के साथ वो आपके वचन को बांट रहे हैं प्रभु, हमारी प्रार्थना है कि परमेश्वर आप प्रभु अपने दास को और बहुतायत से इस्तेमाल करें प्रभु, और परमेश्वर आपका अनुग्रह और आपकी दया इनके जीवन के ऊपर, इनके परिवार के जीवन के ऊपर हमेशा बनी रहे प्रभु. जितने भी लोग प्रभु इस मीटिंग में जुड़े हैं प्रभु, उन सभी को आशीषित करे प्रभु, उनके परिवारों को आशीषित करे प्रभु, और आपके वचन में, आपके अनुग्रह में ये सभी लोग प्रभु बढ़ते चले जाए प्रभु. हमारी प्रार्थना है प्रभु, जो अभी इस सिस्टम में प्रभु कोविड जो पेशेंट के लिए प्रभु जो प्रार्थना निवेदन किया है प्रभु, हम प्रार्थना करते हैं कि परमेश्वर आप चंगा करने वाले परमेश्वर हैं, और निश्चय ही हम जानते हैं कि प्रभु आप जीवित परमेश्वर हैं प्रभु, और आपके लिए कुछ भी असंभव नहीं है प्रभु. हम निश्चय ही जानते हैं कि परमेश्वर जिस विश्वास के साथ बहन ने प्रभु इस प्रार्थना निवेदन को दिया है प्रभु आपके लोगों के बीच में प्रभु, हमारा विश्वास है कि प्रभु आप उनको छूकर पूरी रीति से आप उनको चंगा कर रहे हैं प्रभु. आपका बहुत बहुत धन्यवाद प्रभु जी. फिर से एक बार प्रभु इस मीटिंग के लिए आपका धन्यवाद करते हैं प्रभु, आपकी उपस्थिति के लिए आपको धन्यवाद देते हैं प्रभु.
जितने भी लोग जुड़े हैं प्रभु, फिर से एक बार उन सभी को आशीष देते हैं प्रभु, और आपसे निवेदन करते हैं कि प्रभु ये कार्यक्रम इसी तरह से चलता रहे प्रभु, और बहुत से लोग प्रभु इसमें जुड़े, और प्रभु आत्मिकता में प्रभु आपके वचन में बढ़ते चले जाएं प्रभु, यीशु मसीह के नाम में आमीन। आमेन. आणि आता देव बाप याची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि त्याच्या पवित्र आत्म्याची सहभागिता आता आणि सदा सर्व काळ आपणा प्रत्येकाबरोबर राहो. आमेन. आमीन आमीन। सर्वांसाठी सोनू सिंह, अच्छा लगा. जय मसीह सर, जय मसीह। मुलाकात कैसे सलाम सर्वांना. सर्वांना सलाम. प्रेज द लॉर्ड. पास्टर तुमचे आभार खरोखर परमेश्वराच्या वचनातून आम्हाला मार्गदर्शन केल्याबद्दल, आणि सर्वांचे आभार सर्वजण शेवटच्या गुरुवारमध्ये, आणि आपण नक्कीच पहिल्या गुरुवारी आपण परत भेटणार आहोत 5 तारखेला 5 ऑगस्ट 2021. तोपर्यंत सर्वजण आपल्या प्रार्थनेमध्ये राहूया आणि एकमेकांच्या संपर्कात राहूया. आणि ह्या कार्यक्रमासाठी प्रार्थना करा. लिंक तुमच्या ओळखीच्यांना पाठवा. तुमच्या प्रेयर रिक्वेस्ट मला पाठवत चला, आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत देवाचं वचन कसं पोहोचेल हा उद्देश आहे. येणारे काही पुस्तकं पण नवीन छापायचे आहेत. जर देव तुम्हाला प्रेरणा देत असेल तर देण्याने पेरणी करा. चांगल्या जमिनीत पेरलं तर चांगलं पीक येत असतं. म्हणून प्रार्थनापूर्वक, कारण हा कार्यक्रम आणि ही सेवा ही श्रोत्यांच्या किंवा तुमच्यासारख्यांच्या सहकार्यावर अवलंबून आहे. म्हणून हे देखील ध्यानात ठेवा. तर तुम्ही कोणत्याही चर्चचे डिनॉमिनेशनचे असाल, देवाचं वचन शिकणे आणि शिकवणे हा आपला उद्देश आहे. So I once again thank Brother Abraham from Delhi, Sonu Singh, and from Asi Vandana for your kind cooperation, and for Ashish. सर्वांचे आभार. तर आम्हालाही तुमच्या प्रार्थनेची गरज आहे, आणि पुन्हा आपली भेट पुढच्या महिन्याच्या पहिल्या गुरुवारी. Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord. Thank you. Welcome. की जाती क्या बर्थडे में भी. Praise the Lord. Praise the Lord. Brother Abraham is there? Yes, I'm there. But we are not visible. No, I'm there. I'm there. By faith, I believe that you are there. Arre, By faith, I believe that you are there. how can I be away from you? I am believing without seeing. Yeah, that is faith. So how are you after a long time? Yes, I'm fine, and by God's grace. So once again, by His grace. Yes. You were having that root canal, na? That's the reason I did not disturb you at all. 8 to 10 days, you can see Yes. still some swelling is Yes, there. 8 yes, to 10 yes. days I was busy with that. Yes. At last, finally, it was fixed yesterday. Yeah. Yesterday it was fixed, and finally you gave a beautiful message. Thank you. Thank you. I purposely mentioned the points in English also. Yeah, I heard it. I send you the notes also. Yeah. English speaking people also who listen on video on YouTube or Facebook, they can also follow. Yeah. So that I will adopt in further messages also. English and Yeah. Marathi. Definitely. So That will be good. our Ashish has done a wonderful job. Yes. He's Yes. becoming bolder now, isn't he? Yes, he's becoming bolder. Great Ashish, you're doing a good job, and Yes. we are also very happy. हम बहुत खुश है कि बहुत नए लोग जुड़े हैं आज, बहुत नए लोग. और आपसे निवेदन है अगले बार भी 5 अगस्त को आप जुड़िए, और पास्टर रेवरेंड जोसेफ श्रीसाद का वचन को आप सुन सकते हैं, और बहुत ही सुंदर और मन को है ना तोड़ने वाला वचन देते हैं वो, जिससे हम यस आप पूछ सकते हैं. Redmi to me. I have some question to ask Pastor Shisad. How to ask or not on the group? Thank you. Yeah. आप You पास्टर can- शीशाद का नंबर ले सकते हैं.
नहीं अभी है तो अभी पूछ सकते हैं ना। अगर आपको अभी पूछना है अभी पूछ सकते हैं, जो भी मैसेज मुझे चैट में डाला है। अगर आपको अभी नहीं पूछना है तो आप अभी भी पास्टर, पूछ सकते हैं। यस, हाँ, पास्टर शीशात का नंबर आप ले सकते हैं। वो अभी स्क्रीन पूछना है। किया था ना, उसके ऊपर भी किया तो आई गेट दैट स्क्रीन यू अच्छा, शो। इज सेइंग नॉट नाउ। ओके, मैं पास्टर शीशात का नंबर आपको भेज रहा हूँ, आप उस पे अभी पूछना है तो अभी पूछ सकते हैं, अगर अलग से पूछना है तो वो नंबर पे पूछ सकते हैं ऐसा। 8928। हाँ, मैं उनको नंबर दे रहा हूँ। वो अभी नहीं पूछना चाह रहे हैं, वो अलग से पूछेंगे। मैं उनको नंबर दे दिया आपको, ओके ओके, नो प्रॉब्लम। है ना। सोनू सिंह, हाँ, चोपड़े ब्रदर आहेत का? यस यस तुमचा व्हिडिओ सारखा हलतोय, असं स्थिर स्टेबल राहत नाही। प्रवीण चोपड़े अंकल, जय मसीह की। हाँ, चोपड़े अंकल, that who sang the song, what is his name? आशीष, जिनने कुठले? गाना गायलं ते सुंदर जो ते। जो जंगल में गाया, हाँ, मोहन 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 पवार yes, and श्रवण. मोहन पवार जी, ये डीसी मानव सेवा ट्रस्ट। very nice, and that मोहन, other song was also very nice. दुसऱ्याने जे गायलं ते सुंदर, दोन्ही एकदम उत्कृष्ट। हाँ, बहुत ही सुंदर सुंदर था वो। सवन राजू ऐकत असेल तर व्हिडिओ जरा चालू कर प्लीज. पण ते आहेत का आपल्या बरोबर जॉईन झालेले सिंगर्स? हो आर आहे. द सिंगर्स विथ अस? राजू आहे. खाली वन व्हिडिओ भेज दिया, वन इज देअर. नाही खाली नाही, आहेत व्हिडिओ आहेत भेज आपल्याकडे दिया। आहेत. हाँ, नाही, राजू आवाज येत असेल तर व्हिडिओ चालू. हाँ, बोला, काहीतरी बोला, आमच्याशी बोला। चालू केलं मला जरा मला नाही रे. बर बर. त्यांचा इंटरनेट काय प्रॉब्लेम आहे थोडा. एकदम शेताच्या इथं राहतात, त्यांचं थोडं. ओके ओके. हो हो, माझा इंटरनेटचा थोडा Brother प्रॉब्लेम आहे पाळक साहेब इथं. Abraham, what I wanted to say is, I told my brother who plays the instrumental now to record some instrumental hymns which we can use for English and your and any other programs. Some hymn. My brother Sushil. आहे का अजून? सुशील आहे का? He was there. My brother was there some time ago. So he will record some instrumental hymns which we can use. Only instrumentals, which he plays himself. So that also we can use on the saxophone. Yes, we can play. सोनू सिंह, मिस्टर सोनू सिंह है क्या? हाँ, सोनू सिंह है। Thank you, Pramod ji, for joining us. Prabha, Usha ji, thank you for joining us. Bhavna Javle, बहुत बहुत धन्यवाद, आपने हमें ज्वाइन किया। सतवान और सचिन मालप अभी ज्वाइन किया। एस्टर, थैंक यू। सिस्टर, थैंक यू फॉर ज्वाइनिंग वंस अगेन। आप स्तुति के नाम से ज्वाइन हुए इस बार। स्तुति सुनील, आपके बच्चे हैं मैम? Yes, yes, yes. Stuti is my daughter. And सुनील? स्तुती माझी मुलगी आहे. She is my daughter. Stuti Sunil Bhaltilak. अच्छा, दूसरी Yes. स्तुति। Okay. Can I sing a song? Yes, Pastor? yes, yes, you can sing. Thank you very much. सहारा मुझको चाहिए, सहारा दे मुझे खुदा, सहारा मुझको चाहिए, सहारा दे मुझे खुदा, मुझे संभाल मैं गिरा, मुझे संभाल मेरे खुदा, मुझे संभाल मैं गिरा, मुझे संभाल मेरे खुदा।
सहारा मुझको चाहिए, सहारा दे मुझे खुदा, सहारा मुझको चाहिए, सहारा दे मुझे खुदा। ये बोझ जो गुनाहों का मैं लेके आज चल रहा, ये बोझ जो गुनाहों का मैं लेके आज चल रहा, उतारेगा अगर कोई वो तू ही तो है खुदा, उतारेगा अगर कोई वो तू ही तो है, सहारा मुझको चाहिए, सहारा दे मुझे खुदा, सहारा मुझको चाहिए, सहारा दे मुझे खुदा। मुझे संभाल मैं गिरा, मुझे संभाल मेरे खुदा, मुझे संभाल मैं गिरा, मुझे संभाल मेरे खुदा, सहारा मुझको चाहिए, सहारा दे मुझे खुदा, सहारा मुझको चाहिए, सहारा दे मुझे खुदा, सहारा दे मुझे खुदा। Praise Thank the you Lord. very much. Praise the Lord. Wonderful. छान छान. Thank you, sister, for this Thank you. beautiful and encouraging song for everyone. येस, जे लेट जॉईन Thank you, झालेले brother. कोणाला काही बोलायचं, प्रतिक्रिया द्यायचं असतील, जे आता नुकतेच जॉईन झालेले, तशा रीतीने तुम्हाला हे संदेश, ही सेवा आशीर्वादित होत आहे. जर बोलायचं असेल तर वेळ आहे, नसेल तर आजचा हा कार्यक्रम संपलेला आहे असं आम्ही जाहीर करतो. ओव्हर टू ब्रदर. Once again, I thank you everyone, and sister, you be prepared to sing next time also a song for us at the end of the program. Thank you. Thank you so much for giving me the opportunity at the end. Your children, do they play instrument something? No. Okay, but I don't have any instrument right now. Okay, no problem, no problem. Next You can time. sing, you can record. Okay. Yes. Yes. Yes, Sachin, आप कुछ कहना चाहते हैं? Yes, can I sing a song for the place of for the God Okay. from Kolhapur? Huh? Kolhapur. Kolhapur. सचिन फ्रॉम कोल्हापुर. खुल जाएगी किताबें जब भी हिसाब होगा, इंसाफ का तराजू यीशु के हाथ होगा. खुल जाएगी किताबें जब भी हिसाब होगा, इंसाफ का तराजू यीशु के हाथ होगा. जो भी तू कर रहा है यीशु वो देखता है, जो भी तू कर रहा है यीशु वो देखता है.
हर पल का तुझको इंसान, हर पल का तुझको इंसान देना हिसाब होगा, इंसाफ का तराजू यीशु के हाथ होगा, खुल जाएगी किताबें, आजा अभी भी मुड़कर, यीशु बुला रहा है, आजा अभी भी मुड़कर,